बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आता स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झालाय। जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीच्या सदस्य संख्येच्या 20% स्वीकृत सदस्य नियुक्त होणार आहेत। या धोरणानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेला 7 स्वीकृत सदस्य मिळतील। महानगरपालिकाप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे। जिल्हा परिषदेतील सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीमध्ये 20% स्वीकृत सदस्य नियुक्त होतील। नव्या धोरणानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेला 7 स्वीकृत सदस्य मिळतील। सध्याच्या सदस्य संख्येनुसार राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि काँग्रेसला प्रत्येकी 2, भाजपा आणि शिंदे शिवसेनेचा प्रत्येकी 1 स्वीकृत सदस्य होईल, तर 1 जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळण्याची शक्यता आहे। सामाजिक कार्य, क्रीडा, शिक्षण, साहित्य क्षेत्रातील कामगिरीच्या आधारावर स्वीकृत सदस्य निवडले जातील असा निकष आहे। निवडणुकीच्या काळात माघार घेण्यासाठी अनेकांना शब्द द्यावा लागतोय। अशा कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हा उपाय पुढे आल्याची चर्चा आहे।